आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझा आभार मानतो. तू महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर. तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकानं साहेब प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. पण पवित्र आत्मेविषयावर वचन घेणार आहे. हा पवित्र जो आत्मा आहे माणसाला समाधान देतो, शांती देतो, एक उत्साह देतो, आनंद देतो. ही सर्व परिस्थितीमध्ये म्हणजे समाधानी म्हणून तयार करतो. कारण तो सर्व मानवामध्ये एक वस्ती करतो आणि त्या सर्वांना जे प्रभूच्या वचनात आणि शिक्षणाच्या वचनावर लक्ष देणारे लोक आहेत त्यांनाच हा पवित्र आत्मा समजते. बाकी इतर लोकांमध्ये तो पवित्र आत्मा समजत नाही, कारण ते प्रभूच्या मार्गावर चालत नाही म्हणून तो पवित्र आत्म्याची त्याला जाणीव नाही. तर अनेक लोकांना जेव्हा प्रभूच्या मागे आल्यावर पवित्र आत्म्याची जाणीव म्हणजे त्याच्यामध्ये राहिल्यावर, म्हणजे प्रभूमध्ये वाढ केल्यावर प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, पिता कोण आहे, पुत्र कोण आहे, पवित्र आत्मा कोण आहे हे त्या स्वतःला कळते आणि तो स्वतः त्याच मार्गानुसार तो चालायला सुरुवात होतो. तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक अध्याय पहिलं वचन 24 पासून सुरुवात होते. त्यांनी अशी प्रार्थना केली की काय सांगते, त्यांनी अशी प्रार्थना केली की सर्वांच्या हृदय जाणणारा प्रभू. आता तुमच्या हृदय जाणणारा परमेश्वर आहे. कोण आहे? आपल्या सगळ्यांचा मानव जो झालेला आहे त्या सर्व मानवाला किंवा हर एक पक्षी बोला, प्राणी बोला, जी जीव जंतू त्याने तयार केली त्या सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर. त्यांनी ते निर्माण केले. अरे एखादा मनुष्य मोबाईल तयार बनवतो तर त्याला माहिती आहे की याचं कोणतं कोणतं कारण आहे, नाही कशापासून हे चालू होऊ शकते, कशापासून बंद होऊ शकते. असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मानवाच्या जीवनामध्ये तो आहे. परमेश्वर आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करायला सुरुवात करते. जर पवित्र आत्मा आपल्या जोडी नाही तेव्हा आपलं जीवन एक आशीर्वादित होईल. आता एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. काही कामास मी तिकडे गेलो. काल येत असताना एक कुत्रा काय बघितलं माहिती, तू तिकडे कोण नाही, तिकडे कोण नाही, पण त्यांनी तिकडे बघितल्याबरोबर तो माझ्या गाडीच्या आत. तो घाबरला कशाला माहिती, ते भुकला आणि आला आणि मला खाली पाणी. पण पवित्र आत्मा आपल्याला शिकवते स्वतःमध्ये 11-12 बरोबर. तो सर्वांचं हृदय जाणतो. त्याने माझी हृदय जाणली, त्याचे हृदय जाणले. आणि मी गाडी घेऊन तिकडेच पडलो. बाजूला होती भिंत, पण त्या भिंतीपर्यंत मी पोचलो नाही. त्या परमेश्वराने मला तिथे हात असा ठेवण्याची ताकद दिली. गाडी माझ्या पण मला जरा सुद्धा लागला नाही, कारण तो परमेश्वर आहे. कारण कुठे सुद्धा जर आपल्यामध्ये कार्य करायला सुरुवात केल्यानंतर अडथळे येतात, समस्या येतात, दुःख येतात, निराशा येतात, पण ते पलीकडे जाण्याचा जो मार्ग आपण घेतलाय. कारण मला प्रवचनाला यायचं होतं म्हणून मी घाईत निघालो. पण कुठेतरी परीक्षा माझ्या समोर उभी होती आणि त्या परीक्षेने मला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी अडवू शकला नाही. म्हणजे कधी पण आपल्या जीवनामध्ये अडचण येणार. मार्च 4:35 पासून मी तुम्हाला सांगते त्याची की प्रभू येशूने एका गावामध्ये जायचं, त्याला चांगलं काही करायचं होतं, पण मध्ये वादळाने सुरुवात केली. शिष्य भयभीत झाली. आज तुमच्या पुढे मी आहे, तो जीवित आहे. दुसरं कोण असतं कुठेतरी लागून तो तिकडेच ऑन द स्पॉट झाला असता, कारण माझ्या डोक्यावर होता इकडेच
हालेलुया. कारण जर आपण चांगलं करतो, प्रार्थना करतो, वचन घेतो, शिक्षण घेतो, नियम घेतो, तर देव आपल्या पाठीशी असते. म्हणून स्वतःच 121:8 वचन लिहिले, तुझे येणे जाणे मी सुरक्षित करेन. हालेलुया. म्हणून आपल्याला जीवनामध्ये पहिलं पवित्र आत्मा जर मिळवायचं असेल, मग मी प्रार्थना केली तर प्रभू काय सांगते की त्या गाड्यावाड्या लोकांसाठी आता तो प्रार्थना चालू कर, कारण अशा घटना येणार आहे. हालेलुया. मग काय केलं? हालेलुया. ही प्रार्थना सुरू, कारण कुठेही असा अपघात होऊ नये. हालेलुया. कारण हे वाहन एक आहे, मोह आहे, ते पळते खरं, पण आपल्या जीवाला एक धोका पण होतो. मी काल येत असताना बैलगाडीमध्ये पेंड्याची आणि ती चाललाय मस्त. तर पहिल्यांची गाड्या कशा होत्या, आजच्या गाड्या कशा होत्या? त्या गाड्यामध्ये जीव धोका नव्हता. त्या गाड्यामध्ये माणसाला जीव धोका, म्हणजे आपण जेवढं फास्ट धावतो ना, पण तेवढं स्वतःचं भविष्य हे कधी सोडून जाईल माहिती नाही. हालेलुया. मेन विशेष आहे आपल्याला पवित्र आत्मा आपल्याला आत्मेने देऊ शकतो, पण तेवढी ताकद आपल्यामध्ये, तेवढी प्रार्थना आपल्यामध्ये. हालेलुया. कधी कधी देवाला सांगतो मला कोणतंच वाहन नव्हतं, मला आत्मेची प्रार्थना दे की जिथे कार्य करायचं आहे तिथून फक्त माझा काही स्वार्थ असेल तेव्हा मला स्वतःला मेहनत करू, पण तुमच्या कार्यासाठी जिथे प्रेयर आहे आणि जिथे जायचं आहे तिथे आत्मेने जाऊ. अशी आत्मीय महान व्यक्तीकडे होते. हालेलुया. मी जेव्हा आज राजाविषयी वाचतो, राजे म्हणजे एलियाविषयी, परमेश्वर एलियाची केवढी काळजी घेत होतो. हालेलुया. किती सुंदर रीतीने दुष्काळामध्ये त्याला रोजच्या भाकरीची तयारी करतो. हालेलुया. एक सुंदर मार्गदर्शक केलं. तर आपल्या प्रत्येकाला देवाचं जर मार्गदर्शक आहे, ते 10-20 किंवा 14-26 ते शिकवणार आहे, हा जो आत्मा जर आम्हाला मिळालेला आहे ना, तर आम्ही स्ट्रॉंग होऊ शकतो. पण जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये नसेल तर आम्ही अस्वस्थ होऊ शकतो. हालेलुया. कारण जी मेहनत आपल्याला प्रभूने दिलेलं आहे, काम दिलेलं आहे, कार्य दिलेलं आहे, प्रसाद दिलेला आहे, स्वर्ग दिले, ती करत राहायचं आणि करून आपल्याला स्वर्गीय राज्य मिळतं. मी नेहमी लोकांना एकच सांगतो, तू देवासाठी काय केलं ते मला दाखव. की तुम्ही अपेक्षा करणार आहात की स्वर्गात जाईल, नाही. सगळ्यांना स्वर्ग नाही. 1,44,000 शेवटला शिक्के मारले जातील. कारण ही आता जी परीक्षा सुरू झाली ना, याच्यात जो टिकेल बघा तो जिंकणार. ही शेवटचा काळ आहे आणि हे काळ रोज आपल्यासाठी कधी पण, आता कदाचित त्यावेळेला कालचा माझा लागला असता, तो माझा शेवट होता. आज मला संडे बघायला मिळाला नव्हता. हालेलुया. परंतु मी प्रार्थनेमध्ये धावपळ करतो, त्याच्यामुळे देव मला सुरक्षित देतो. कारण आपल्याला जागतिक गोष्टीत किंवा जगाच्या वातावरणामध्ये उतरायचं नसतं, परंतु काही कारण असतात त्यामधून प्रवास करा. कारण देव जीवित आहे तर जीवितच प्रमाणे चालायचं. हालेलुया. त्याच्यात 2 अध्याय प्रेषितांच्या कृत्ये 32 आणि 33 वचन शिकवते. ते येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्ष आहे. काय? येशूला देवाने उठवलं याविषयी आम्ही सर्वजण साक्ष आहे. कारण प्रभू येशू त्यांच्या जोडीलाच होता, म्हणून ते कसे उठले त्याविषयी माहिती देतात. हालेलुया. मग आपल्याही जीवनामध्ये मी प्रत्येकाने एक सल्ला देतो, तू आजारातून सुटलेला आहे ना, बरेच झाल्यात ना, ते तुमच्या जीवनात प्रसंग आलेले होते, त्याच्यातून देवाने तुम्हाला वाचवलेलं आहे ना, आता देवाचं काम हे तुझं नवीन जीवन आहे. तेव्हा इस्रायलच्या गुरुला प्रभू येशू सांगतो की नव्याने जन्मल्यापासून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हा नवीन जन्म जो असतो
तो आपल्याला पवित्रतासाठी असतो. म्हणजे या पृथ्वीचं आपलं शरीर जन्म अलग आहे, एक आत्मिक जन्म अलग आहे. मग जिंदगीमध्ये जे काही करा तुम्ही त्यावेळेला प्रभू येशूच्या नावानेच करा. ते म्हणजे चांगल्या गोष्टी की दुसऱ्यासाठी जीवन अर्पण करा. आता प्रभू येशू पुनरुत्थित झाला, तो चांगलं करतच होता. शेवटी मारलं त्याला, बरोबर ना. मारणाऱ्याचे खेळ अटकले राहिले, बरोबर ना. त्या वधस्तंभावर शरीर आहे, त्याचे संपूर्ण हातातून, हे हात म्हणजे खतरनाक असते, इथून गेला तर माणूस गेला, कळाला का, तिकडे दाबला तरी मला कळाला. एवढं खतरनाक परिस्थिती जीवन आहे. पण जिथे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करते ना, कार्य करते, तर तिकडे शांतीचा भार डोक्यावर येतो. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला वचनाने चालणं गरजेचं. एक जग आहे, मी तुम्हाला सांगतो, या जगात जास्त उतरू नका. गरज आहे तेवढीच उतरू. कारण येशू पासून दूर गेला ना तर त्याचं लाईफ म्हणून कधी दिसत नाही. कधी पण त्याला दुनिया सोडून जावी लागेल. रोज विचार हेच करायचा की मला कोणाचं तरी चांगलं करायचं, कितीतरी माझे गरजवंत आहे. एवढ्या परिस्थिती येतात, त्याची कितीतरी अशा समस्या उत्पन्न होतात. आणि जो देवाशी एक आहे तो देव तुमच्याशी पण कार्य करण्यासाठी समर्थ. पहिल्यांदा परमेश्वराबरोबर तुमचं एक क्लिअर नातं जोडलं पाहिजे. तर तुम्हाला पवित्र आत्मा एक शिक्षण देईल, एक सामर्थ्य देईल, एक आशीर्वाद देईल, एक अभिषेक देईल, एक ज्ञान देईल. पण बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणते मार्ग मिळणार? कारण पवित्र आत्मा सहाय्य, मदत देणार, सपोर्ट देतो, आनंद देतो, शांती देतो, उत्साह देतो. बघा, तो देवाच्या उजव्या हाताकडे तो बसवलेला आहे. त्याला बघा, त्याला पवित्र आत्म्याचे वचन पित्यापासून मिळाले. आता आपल्याला परमेश्वरापासून मिळालेलं आहे. आता जर तुम्हाला परमेश्वरापासून मिळालेलं आहे तर तुम्ही आनंदी असणार, तुम्ही शांतीत असणार, तुम्ही सामर्थ्यात असणार आणि तुम्ही अद्भुत गोष्टीमध्ये असणार. पित्यापासून मिळालेले दान. आता परमेश्वरापासून मिळालेलं जे दान असते त्याचा वापर जे आहे ते आपल्याला करायचं. आता मला दिलं पित्याने दान, मी करणारच. हालेलुया. आता पित्याने दिलेलं मला दान आहे, मी करणार. कारण पित्याचं दान यासाठी दिलेलं आहे की मी पित्याचं काम. आता तुमची मुलं जर काम करत नसेल तर तुम्हाला राग येईल की नाही? हालेलुया. आता ज्या गोष्टी तुम्हाला जे बनायचं आहे आणि घडायचं आहे प्रभूच्या मार्गानुसारच बनायचं. जर वचनच नाही, शिक्षणच नाही तर तुमचं भविष्य पण तुमच्या जोडीला नाही. तुम्ही जे पाहतात ते ऐकतात, त्यांनी त्याचा वर्षाव केलेला आहे. काय सांगतात? तुम्ही पाहता आणि तुम्ही ऐकता त्याचा वर्षाव केला. आता पवित्र आत्म्याचा वर्षाव करा. आपण प्रेषित ह्या गोष्टीमध्ये अनुभव घेतात आणि ह्याच्यातून आपल्याला प्रेषिताचा मार्ग समजते की त्याला 1 अध्याय 6 ते 8 पर्यंत पवित्र आत्मा कशा प्रकारे माणसाला एक नवं जीवन देत आहे. मध्ये एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळामध्ये आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार ना? काय सांगते?
या काळामध्ये इस्रायलचे एक राज्य आहे, तर पुन्हा तू स्थापित करेल का? म्हणजे पुन्हा तुम्ही परत येणार आहेत का? प्रसंगी यो काळ जो काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवलेला आहे ते जाणणे तुमच्याकडे नाही. काय सांगते? पित्याच्या अधिकारामध्ये. आता पित्याचा अधिकार काय? हालेलुया. त्याला वाटेल ते करायचं. आता पित्याच्या अधिकारामध्ये जो पवित्र आत्माचा जो वर्षाव आहे तो कोणा माणसाच्या हातात नाही, तर त्यांनी तो अधिकार तयार केला, त्यांनी ते निवड केली, त्यांनी ते बनवले. तो सांगतो ते तुमच्याकडे नाही. बघा, परंतु पवित्र आत्मा तो तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. आता तुम्ही विचार करा, जर सामर्थ्य आपल्या जवळ आलं तर हर आजारी दुखी माणसं आपण दूर होतो. सामर्थ्य दिसत नाही, तर तुमच्या जीवनामध्ये जेव्हा अद्भुत गोष्टी येतात आणि तुमच्या आत्मधून तुम्हाला एक नवीन जीवनाची एक पूर्ण खात्री आणि ओळख होते, तेव्हा पवित्र आत्मा समजते. तर सांगायला लागत नाही, तो ऑटोमॅटिकली पवित्र आत्मा. आता तुम्ही आले का इकडे की पवित्र आत्मा कार्य करत आहे, फक्त आम्ही माध्यम उभे राहतो. समजलं? आम्ही एक नावावर उभे आहे. एखादा खांब कसा उभा असतो आणि वायर टाकल्यावर त्याला बल्ब लावतात, लाईट लावतात, बरोबर? त्याच्याने ते प्रकाशित होते. पण तिकडे बटनच नाही लावलं, बटन दाबलंच नाही तर लाईट निर्माण होणार. तसं आहे, मी ख्रिस्तामध्ये नाही राहिलं जेव्हा 15:7 तर मी ख्रिस्ताचा सेवक किंवा ख्रिस्ताचा माणूस नसतो. आपण संदेष्टी आणि सुवार्ते कसे प्रभूने आपली निवड केली. जुन्या करारामध्ये देवाची माणसं म्हणून निवड ती, कारण देवाबरोबरच्या कनेक्शनामध्ये होती. नव्या करारामध्ये प्रभू येशूच्या कनेक्शनात असल्यामुळे प्रेषित बनवले, संदेष्टे बनवले, सुवार्ते बनवले. असे बरेचसे लोकांची आध्यात्मिक घडवणूक केली आणि ते आध्यात्मिक मार्गानुसार त्यांना प्रतिसाद मिळाला आणि त्याला नाव मिळालं. म्हणून प्रभू येशूने सांगितलं की पहिलं नाव का दिलं तिला? हालेलुया. कारण पहिली घोषणा तिथे सुरू झाली. पहिले परमेश्वराचे महान सेवक येऊन गेले, मोशेसारखे होते, जे बंधनात होते त्यांना सोडत होते, काढत होते, तर त्यांना काहीतरी शिकवण देऊन त्यांना कला पण देते. परमेश्वराने माणसाला कला दिली, मेहनत केली, कष्ट केली की देवाची स्तुती करावं, देवाला धन्यवाद द्यावा. आपण काय करतो माहितीये? कला हालेलुया, स्तुती सर्वस्व त्याग करायला लागते, पण कोणता त्याग करायचा? ती जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी पाळली नाही तर तुम्हाला पाप नाही. पण जबाबदारी दिल्यानंतर आता काही गोष्टी अशा असतात ते करावेच लागणार, कार्य करायलाच लागणार. आता मलाही काही कामं असतात किंवा हे असते, पण तिथून मी पुढे जातो, पण कामं पण करतो ना, कार्य पण करतो, कारण तिथून मला परमेश्वराचा आशीर्वाद. हालेलुया. तसं तुम्हाला सुद्धा प्रभूची सेवा करायची, काम करायचंय, कार्य करायचंय, कारण जिथे प्रभू येशू ख्रिस्त आहे तिकडे तुमच्या भविष्यात मोठ्या गोष्टी घडणार आहेत. पण जर प्रभू येशू ख्रिस्तच नाही तर भविष्यात कोणत्याच गोष्टी घडणाऱ्या दिसणार. आणि यरूशलेममध्ये सर्व यहुदी लोकांत शंभरोनात बघा, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष होणार. काय सांगते? पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष होणार. हा चमत्कार घडला, ह्या कार्य केलेलं आहे, ती आज पवित्र शास्त्रामध्ये ते लिखाण केलं. आणि येशूचे शिष्य काय करू लागले? जगप्रसिद्ध सुवार्तिक थोमा 52 सालामध्ये
आपल्या केरळ शहरामध्ये पहिला आहे आणि तिकडून पहिल्यांदा अद्भुत चमत्कार करण्याची जबाबदारी आणि तेव्हाचे चमत्कार असे होते की दिसत होतं कम्प्लीट घडत होतं मग हळूहळू दुसरे चमत्कार असे व्हायला लागले ज्याचा विश्वास आहे त्याच्या चमत्कार झाले आजच्या काळात तसंच आहे ज्याचा विश्वास आहे त्याचं जीवन परिवर्तन होते पण ज्याचा विश्वास कमजोर होते त्याचं जीवन बनवून जाते पुन्हा गडबड होते हालेलुया सगळे प्रभू बरोबर चालत नाही तर प्रभूने अगोदर एक भविष्यवाणी दिली शेवटपर्यंत टिकीत त्याचं तारण तर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ता ह्या नात्याने आम्हाला पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं मेन आत्मा पवित्र कसा असते पवित्र विचार पवित्र गुण पवित्र शिक्षण पवित्र ज्ञान पवित्र बुद्धी हे पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडलं जात प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्याय 38 ते 39 पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा तुमच्या पापांची क्षमा व्हावी बघा प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या काय सांगते येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या पाण्याचा बाप्तिस्मा घेतो कोण येशूच्या नावाची जबाबदारी बाप्तिस्माचा अर्थ आहे एक जबाबदारी की देवाने माझ्या हातात एक जबाबदारी आता या प्रेषितांच्या पुढे 2 अध्यायामध्ये जेव्हा शिष्यांना बाप्तिस्मा मिळाला तो पवित्र आत्मेने अग्नीने मिळाला म्हणजे तुमची जबाबदारी पवित्र आत्मेच्या द्वारेच म्हणजे तुम्ही कार्यच करायचं दुसरं काय नाही करायचं ज्याला पवित्र आत्मा मिळाला तर सगळे आचार विचारापासून पवित्र 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 पवित्रच करत राहणार अख्ख्या वेळा क्षणामध्ये त्यांच्या मुखात परमेश्वराची स्तुती होत राहते म्हणजे पवित्र आत्म्याचं दान आता पश्चाताप केला नाही तर पवित्र आत्मा कसा मिळणार मला सांगा नुसता बाप्तिस्मा घेऊन होतो का किती बाप्तिस्मामध्ये प्रकार आहे तशी जशी विश्वास वाढत जातात ना तसा पहिला विश्वास कसा होता बाप्तिस्माचा की ज्या वेळेला योहान म्हणजे 3 अध्यायावर तर योहान जो होता ना तो पश्चातापासाठी बाप्तिस्मा करतो म्हणजे तू चुका केल्यात ना पाप केले ना तर तुला जाणीव स्वतःलाच झाली पाहिजे की मी काही चुका केल्या तर मग ते 6:14-15 मध्ये काही दिले नाही तू आपल्या अपराधांची क्षमा केली नाही तर ते तुला क्षमा करणार नाही तुला कोण सतावतो कोण त्रास देतो मग ते 5:2 पासून त्याने शिकवताना ट्रेनिंग दिलेली होती डोंगरावरचं प्रवचन म्हणजे डोंगर उतरल्यावर तो आपल्याला शिक्षण शिकवतो कशा प्रकारे का तो देवाबरोबर वर जाऊन प्रार्थना करतो की त्या एवढ्या वरती कोण चढणार तसं स्वर्गात कोण चढणार असं आहे स्वर्ग काय जसे रोज दिवसातून 99 नजर खाली असते विमान गेलं तर नजर वर असते किंवा जास्त उजळलं सकाळी उजळलं का ते वर असते म्हणजे परमेश्वर आपल्याला सकाळी त्याचे चिन्ह देते की तू रोज मला बघून धन्यवाद देत जा प्रभू येशूच्या सगळ्या प्रार्थना वर होत्या आपल्या पुढे भिंतीवर असतील रस्त्यावर असतील किती मूर्त्या अशा ठेवतात त्यात काय पवित्र आत्मा थोडंच आहे त्याला कावळा येतो संडास करतो त्याला प्रणाम करतो हे सगळं असं आहे हालेलुया जर कुठेतरी बघा एखादी मूर्ती अशी ठेवतात त्याच्या बाजूला जर पालीबिरीच्या घाण एवढ्या पडल्या जातात की विचार नाही करू शकत कधी कधी त्याला धूळ राहते तर कधी कधी ते राहतात कोळी म्हणतो की मच्छर खाण्यासाठी तो आपलं जाळं लावतो आणि त्या जाळ्यामध्ये ना बरोबर मच्छर चिकटते आणि तो नंतर येणार कारण त्याचं बघा स्वर्गराळाविषयी त्याचं चिन्ह दिलेलं तो तोंडातून थुंका टाकतो तो वर जातो ना वरून परत खाली येतो ना खालून परत वर जातो आपल्याला सिलिंग लावावं लागते त्याच्या तोंडी सिलिंग आहे हालेलुया असं त्याच्यामध्ये एक गीप आहे हालेलुया विचार करा त्याला जाळी बनवायची असेल तर धागादोरी पण नाही लागत मासे बिशे त्याच्यातच ठेवतो तो माहित आहे का तुम्हाला हालेलुया प्रत्येकी गोष्टी अनुभवी घ्याव्या लागतात हालेलुया एकदम जाळं कसं विळवते माहितीये का हे कसं करून ठेवते त्याचं
भक्ष्य आहे खाण्यासाठी तिकडे ते मस्त जाळा ठेवला का आला का ते चिकटलं, त्याच्यात सुटत नाही. ते चिकटलं का तो येणार घेणार खाणार. मी असं ऐकलेलं होतं जुन्या काळामध्ये, आम्हाला काही साक्षी सांगत होते लोक. तर मी ऐकलेलं होतं की येशू ख्रिस्त जेव्हा रात्रीची प्रार्थना करायला गेला, त्याचे शिष्य म्हणजे मागे होते, ते लांब होते आरडिया, आणि येशू प्रार्थना करायला गेलो तर तिकडे ना जुदास होता. जुदासचं सगळं पता त्याने देऊन ठेवलेला अमुक ठिकाणी. तो जुदास त्या रस्त्याला निघाला त्याला घेऊन ये. तर तिकडे ना सगळ्या बाजूने ते सुतेरा त्याला बोलत त्याचं नाव. तर त्यांनी सगळं थुंकीने काय केलं, जाळं मांडलं, पटापट पटापट जाळं घातलं की याला, कारण तो निर्माण करताय ना, मला निर्माण केलं तर आता मारणार, माझं काय होणार. तर त्याला किंमत होते सगळी. तर त्यांनी ती जाळं लावलं, पटापट 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 फिरलं इकडे तिकडे. तर ते तोंडाला लागलं ना, तसं ती इकडे नाही, व रस्त्याला नसेल तो तिकडून गेला असेल इकडे सगळं. कारण हे कसं असते, तिकडे पडीत म्हणजे जिथे जागा काही कामाची नाही, म्हणजे आता इकडे कोण तुम्ही वापर नसेल तेव्हा तिकडे येऊन ते घर बनवून ठेवते असं आहे. तर त्या लोकांनी काही सांगितलं की इकडून नाही पण तिकडून असेल, नाही सांगते इकडून आहे. तर तिकडे एक सरडा होता, त्या सरड्याने शिटी मारली. तेव्हा त्या सरड्याने काय केलं असेल, शिटी मारली. तेव्हा समजलं की माणूस इकडेच आहे कोणते. मग सकाळी कधी उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तो सरडा शिटी मारतो. बघा पाहिजे, जानेवारी फेब्रुवारी पासून तुम्ही सुरुवात केलं, बघितलं मे महिन्याच्या आसपास का तो त्या टायमाला त्याच्या शिट्या चालूच असतात, होत नाही तुम्हाला हल्ली. तर अशा काही घटना निर्माण होतात आणि ते शिक्षक आहे तिथे हल्लिया, आणि मग ते येशूला हल्लिया. तर काही गोष्टी अशा आहेत की परमेश्वराबरोबर आपलं एक क्लोज एकदम दयेचं प्रेमाचं एक नातं पाहिजे. त्या टायमाला मग मी सरड्याला म्हणायचं, तू येशूला म्हण असं म्हणतो. हल्लिया छोटा होता, ही डोक्यात एक समज होती. नंतर आता कोणत्या तरी जीव मारायला घाबरला, मला ते गाडीत खाली कुत्रा आला पाळणं ना, तर मी ते विचार केला, मला विचारायला 10 लोक आहेत पण त्याला विचारायला कोण आहे, तर तो पाळत. आपण नेहमी काय करतो म्हणजे दोष दुसऱ्यांचाच करतो, पण चुका सुधारण्याचा पण प्रयत्न केला. तर मी तोच विचार करत बसलो की विचारा त्याला लागला असे ते गाडीचा लोखंड आहे ना, कुठे पण लागला असेल, तर माझ्या मनात त्याची दया आहे. मला माझं नाही काय पडलं, दुसरा असा तर दगड घेऊन मागेल. माणसामध्ये प्रेम पाहिजे, दया पाहिजे, आपलंच बघू नका. वाचलं ना, मी नेहमी लोकांना एक शिकवतो, काही झालं ना, तू आता ठीक आहे ना, कशाने मांडलं ते सांग. कारण जीवनामध्ये चांगली गोष्टी घेणं महत्वाचं आहे. छोटीशी एक प्रार्थना करून की परमेश्वराने आपल्या सगळ्यांना पवित्र आत्मा द्यावं, पवित्र विचार द्यावे, पवित्र आत्म्याच्याद्वारे समंजसपणा मिळवून आज समंजसपणा आपल्या जीवनात जर असेल, पुढचं भविष्य आपल्या जीवनात चांगलं राहील. सर्व काम पुढे सुरू प्रभूचा आशीर्वाद द्यावा, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.